सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काय सांगणार अण्णा साहेब, तुम्ही शरद पवारांची साथ सोडून अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेमका हा निर्णय घेण्यामागची काय नेमकी भूमिका आहे? आज कार्यकर्त्यांसोबत बैठकी झाली, कधी हा प्रवेश होणार आहे, किती कार्यकर्ते आपल्यासोबत असणार? गेल्या 30-35 वर्षाची राजकीय वाटचाल पाहिली असता आदरणीय पवारसाहेबांच्यावरच नेतृत्वाची विश्वास ठेवून पवारसाहेबांना दैवत मानून आजही मी उद्या कुठे गेलो तरी पवारसाहेब हेच आमचं दैवत राहील, त्यांच्यावर विश्वास ठेवूनच माझी राजकीय वाटचाल राहिली आहे। नुकतेच झालेल्या 24च्या विधानसभा निवडणूक मी त्यांच्याच पक्षाच्या वतीने म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच ही निवडणूक लढवली होती। ठीक आहे, जय पराजय मी जीवनात पाहिले, जीवन अनेक विधानसभा मी निवडलो, पराभूतही झालो, पण आपल्या तत्वापासून कधीही विचलित झालो नाही। आणि आज माझी काही विधानसभा लोकसभा नाही आहे, पण पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 35 वर्ष ती माणसं माझ्याबरोबर राहिली, माझ्या वडिलांबरोबर राहिली, अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही। आणि मग थोड्या थोड्या कामासाठी आजकाल राजकीय आपण पाहतो की प्रेशराईज करणं, त्याला त्रास देणं, ग्रामपंचायत पातळीवर त्रास देणं, अशा प्रकारचे अनेक प्रकार होतात। त्यावेळेला मात्र मग कुठेतरी आपण सत्तेत असावं अशा प्रकारची भूमिका आमच्याच कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांना कुठेतरी न्याय देता येईल या विश्वासानं माझ्या गेल्या 8-10 दिवसापासून प्रयत्न होता। आज मी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी सुद्धा चर्चा केली। सगळ्यांनी एकमताने सांगितले की आपण पक्ष आपला जुना एकच आहे, अजितदादाही आपलेच पक्षाचे नेते होते, त्यामुळे आपण काही वेगळं करतो आहोत, वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतो आहे, त्यापेक्षा अजितदादांबरोबर गेलेलं कधीही चांगलं राहील। आज शरद पवार साहेब आमचं दैवत आहे, पण शेवटी उद्या निवडणुकांना सामोरं जात असताना स्थानिक राजकारण माझ्या विरोधातला आमदारही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, त्यामुळे ते अनेक पातळीवर कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात। मग अधिकारीसुद्धा त्याला बळी पडतात, मग ते जिल्हाधिकारी असतील, CO असतील, पोलीस यंत्रणा असेल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग आम्हाला संघर्ष करावा लागतो। त्यामुळे आज सत्ताधारीचं नेतृत्व मग कोणाकडे गेलं पाहिजे या प्रकारची भूमिका देत असताना आपण ज्या पक्षाच्या विचाराशी बांधील राहिलो तेच नेते आदरणीय अजितदादा उद्या आपलं नेतृत्व करत असताना आपल्याला न्याय देतील अशी भूमिका असल्यामुळे आज आमचा तो निर्णय जवळपास सर्व कार्यकर्त्यांसहित झालेला आहे। आणि अजितदादांशी गेल्या 8-10 दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यात त्यांनी मला त्यांनी सांगितले की तुम्ही 3 तारखेला मुंबईला प्रवेश घ्या, त्यानंतर मग मतदारसंघात येऊन मोठा मेळावा आमचा होईल, त्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आमचा तो प्रवेश होईल। त्यामुळे आज जवळपास निर्णयाकडे गेलेलो आहे। आज सकाळी सुप्रियाताई यांचं देखील फोनवर बोलणं झालं। मी ताईंनाही सांगितलं की माझ्या अडचणी अशा आहेत आणि शेवटी दुःख तर त्यांनाही आहे, मलाही आहे। ज्या 30-35 वर्षाचा घरोबा आहे त्यांना मी बहीण मानतो, पवारसाहेबांना पितृतुल्य मानतो। शेवटी या गोष्टी करीत असताना दुःख तर नक्कीच आहे, पण शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावरच राजकारण असतं। त्यांना कुठेतरी असं जादांतरी सोडण्यापेक्षा एक चांगला पक्ष, चांगलं नेतृत्व मिळावं या उद्देशानं अजितदादा पवार गटात माझा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे। 3 तारखेला मी प्रवेश करणार आहे।